नागपूर जिल्ह्यातील पेंच व्याघ्र प्रकल्प आज पुन्हा एकदा वाघाच्या गर्जनेनं दुमदुमलाय। 4 महिन्याच्या प्रतीक्षेनंतर अखेर जंगल सफारीचा शुभारंभ झाला आणि संपूर्ण परिसरामध्ये जल्लोष, उत्साह आणि निसर्ग प्रेमाचा महोत्सव अनुभवायला मिळालाय। सकाळची वेळ, हिरवाईनं नटलेला जंगल आणि एका लहानग्या मुलीच्या हातानं फीत कापताच जंगलात गाड्यांचे इंजिन सुरू झाले। लोकांनी जय जयकार केला आणि पर्यटकांच्या चेहऱ्यावर आनंद झळकलाय। होय, सुरुवातीच्याच दिवशी जर्मनीहून आलेल्या महिला पर्यटकाने सगळ्यांचं लक्ष वेधलंय। वाघ, हत्ती आणि हिरवाईचं अद्भुत दृश्य अनुभवताना तिच्या चेहऱ्यावरचा आनंद जंगलाच्या प्रत्येक कोपऱ्यात झळकत होता। चोरबावली वनपरिक्षेत्र म्हणजेच पेंच व्याघ्र प्रकल्पाचं हृदयच म्हणावं लागेल। इथं दररोज वाघाचं दर्शन होतं आणि त्याचबरोबर भीमा व सुब्रमण्यम या 2 हत्तींचा थाट पाहून पर्यटक भारावून जातात। जंगलाच्या प्रत्येक वळणावर कधी येईल तो वाघ अशी उत्सुकता प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसत होती। या सोहळ्यात 14 नव्या गाईडांना गणवेश आणि गाईड किट देण्यात आली। आता एक गाईड पर्यटकांना निसर्गाची खरी ओळख करून देणार आहे। वनपरिक्षेत्र अधिकारी जयेश ताडे यांनी यावेळी सांगितले, मानसिंग देव अभयारण्यात असलेल्या चोरबावली पर्यटन केंद्राला मोठ्या संख्येने भेट द्या, निसर्ग वाचवा, वन्यजीवांचं रक्षण करा, कारण जंगलाचं अस्तित्व म्हणजेच आपलं अस्तित्व आहे। त्यांचे हे शब्द ऐकून उपस्थितांनी एकच घोषणा दिली, वाघ वाचवा, निसर्ग वाचवा। यावेळी क्षेत्र सहाय्यक सचिन ताकसांडे, गणेश खंडाई, सरपंच तुळशीदास राऊत, उपसरपंच पंकज चौधरी, वनरक्षक, गाईड, जिस्पी चालक आणि शेकडो पर्यटक उपस्थित होते। आता जंगल सज्ज झालाय, वाघ सज्ज आहे आणि पर्यटकही सज्ज। निसर्गाच्या कुशीत वाघाची गर्जना ऐकायची असेल तर चला पेंच मध्ये, कारण इथं प्रत्येक पान बोलतंय, मी आहे पेंच, निसर्गाचा अभिमान। त्याचा भाषण 24 न्यूज कथा पंकज चौधरी, रामटेक, नागपूर। पेंच व्याघ्र प्रकल्पातील चोरबावली पर्यटनद्वार हे पर्यटकासाठी ओपन झालेलं आहे। आजपासून आपण 16 तारखेपर्यंत जी आहे ऑफलाईन प्रकारे या ठिकाणी टुरिस्टला सफारीचा अनुभव करून देणार आहोत। तर पेंच व्याघ्र प्रकल्पातील मानसिंग देव अभयारण्यातील चोरबावली जे गेट आहे, इथं वन्यप्राणी आणि विविध प्रकारचे वनस्पती यांची विविधता आढळते। दरवर्षी प्रमाणे यावर्षी जो आहे आपल्या चोरबावली पर्यटन जे द्वार आहे, या ठिकाणी आपण नवीन जे आहे 14 गाईडची भरती केलेली आहेत। त्यामुळे एकूण इथं 20 गाईड आता अवेलेबल होतील आहे। आणि मागच्या वर्षीचा अनुभव पाहता या ठिकाणी सायटिंग चांगल्या प्रकारे झाली, त्यामुळे पर्यटकांचा चांगला प्रतिसाद या ठिकाणी मिळाला। तर त्या दृष्टिकोनातून या ठिकाणी आपण जे आहेत आजूबाजूच्या बफर क्षेत्रातील जवळजवळ 15 गाड्यांचं या ठिकाणी रजिस्ट्रेशन नव्याने केलेलं आहे। My name is Verena Medinger and I'm very happy that I could visit Pench National Park today. Yeah, it was the opening of the season and I was very glad to spot many birds. I'm an ecologist and ornithologist from Germany, and I came here to see wonderful bird life. And that was a beautiful morning today, and we could spot many birds. I think very important is today to make a good teaching of guides, so they know many species and they can show to the tourists which are coming more than just the tiger hunt.